साहेब नुकताच तुम्ही प्रवेश केला आणि काही दिवसातच पक्षाचं चिन्ह आणि पक्ष पण अजितदादा पवार गटाकडे गेलाय. पक्षाला चिन्ह नाहीये, कसं पोहोचणार आहात लोकांपर्यंत? या देशातली लोकशाहीच या ठिकाणी हटवण्याचा जे काही या ठिकाणी कट रचलेला आहे. मागील काही दिवसापूर्वीच माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले आणि नुकताच काल निवडणूक आयोगाकडून जे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष जे आहे अजित पवार गटाला देण्यात आले आणि त्याच अनुषंगाने माझ्यासोबत विनायकरावजी पाटील साहेब आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. साहेब नुकताच तुम्ही प्रवेश केला आणि काही दिवसातच पक्षाचं चिन्ह आणि पक्ष पण अजितदादा पवार गटाकडे गेलाय. तुमची काय भूमिका असणार आहे पुढे? मी राष्ट्रवादीमध्ये गेलो फक्त पवार साहेबांचं नेतृत्व आहे म्हणून, आणि आज महाराष्ट्राला राष्ट्रवादीची ओळखच पवार साहेबांच्या मुळे आहे. आता राज्यात, केंद्रात, देशात किंवा राज्यामध्ये ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या यंत्रणा ताब्यात घेऊन विरोधी पक्षाला या ठिकाणी दाबण्याचा, कमकुवत करण्याचा किंवा लोकशाहीच या ठिकाणी लोकशाहीच्या विरोधामध्ये या देशातली लोकशाहीच या ठिकाणी हटवण्याचा जे काही या ठिकाणी कट रचलेला आहे. आणि हे निर्णय सगळ्यांनाच माहीत होतं की हे यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणूक आयोग, पक्ष, चिन्ह हे निश्चित जे त्यांच्यासोबत आहे त्यांना देतील. जे अपेक्षित होतं तेच घडले. त्याचा कुठलाही परिणाम या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षावर या ठिकाणी होणार नाही. खरी लढाई आहे आमची, ते आता लोकांच्या न्यायालयात आम्ही जाणार आहेत आणि आम्हाला अपेक्षित आहे की लोकांच्या न्यायालयात निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी यश मिळेल. जनतेपर्यंत कसं पोहोचणार आहात? यापूर्वी अगोदर शरद पवार साहेबांचं चिन्ह घेऊन तुम्ही पोहोचला होता, परंतु आता चिन्ह, पक्षाला चिन्ह नाहीये, कसं पोहोचणार आहात लोकांपर्यंत? आपल्यालाही माहिती आहे, मी जवळपास या मतदारसंघात 5 निवडणुका लढवल्यात. प्रत्येक वेळेस कधी सिट्टी मिळाली, कधी विमान मिळालं. चिन्ह लवकर लक्षात राहत नाही, पण मी जे घेतलेलं चिन्ह आहे ते सगळ्यात अगोदर लोकांच्या पर्यंत पोहोचते. ही परिस्थिती या मतदारसंघात आहे, तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. पवार साहेब हेच आमचं चिन्ह आहे, पवार साहेब हेच आमचा पक्ष आहे. पवार साहेबांचा पक्ष म्हणजे पवार साहेबच आहेत आणि पवार साहेब ज्या बाजूने राहतील त्या बाजूने मला वाटतंय लोकांचं मत राहतंय. ही भूमिका महाराष्ट्रामध्ये आहे. मागील काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व विनायकरावजी पाटील साहेबांचे समर्थक राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावरती फिरकू लागले होते. मात्र यालाही कुठेतरी ब्रेक लागलाय आणि शरद पवार हेच आमचे नेते, शरद पवार हेच आमचे पक्ष असं त्यांचं म्हणणं आहे. साहेब, वरिष्ठांकडून उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा जो प्रस्ताव आहे ते पुढे कसा काय होऊ शकेल या संदर्भात काय सांगते? नाही, न्यायालयीन लढाई तर हे आता दोन्ही पक्षाकडून किंवा जे महाराष्ट्रामध्ये आहे, आता मला वाटतंय की जे काही आपल्याला मागायचंय ते न्यायालयामधूनच मागावं लागेल आणि ते लढाई चालू राहणार आहे. पण खरी लढाई आमची आता त्यांच्यासोबत लोक न्यायालयामध्ये या ठिकाणी होणार आहे. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस पक्षाच्या निवडणुकीवर मी उभं टाकलो त्यावेळेस माझा पराभव झालेला आहे. मला असं वाटत होतं की यावेळेस आता पवार साहेब हेच पक्ष आहे. नियतीने असं ठरवून दिलं की आता तेही पक्ष काढून घेतला म्हणजे पवार साहेबांचाच पक्ष, म्हणजे यावेळेस अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये होणार आहे. दोन्हीकडून मला वाटतं दुग्ध शर्करा योग घडून आला की काय असं मला वाटतं या निवडणुकीच्या माध्यमातून. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा वेन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.